नमस्कार. एमबी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे. बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघूया आजची विशेष बातमी. राज्यात यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेती, शेतकरी, जनावरे, घरे आणि पायाभूत सुविधांचे नुकसान झाले आहे. यावर राज्य सरकारने वेळीच निर्णय घेत इतिहासातील सर्वात मोठे 31,628 कोटींचे मदत पॅकेज जाहीर केले आहे. राज्य सरकार संकटाच्या काळात शेतकऱ्यांसोबत ठाम उभे आहे. या पॅकेजमुळे बळीराजाला पुन्हा उभी राहण्याची ताकद मिळेल. दिवाळीपूर्वी ही मदत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असेल, अशी माहिती पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी या पत्रकार परिषदेला विधान परिषद आमदार दादाराव केचे, माजी खासदार रामदास तडस तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, एमबी न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्र, वर्धा. जिल्ह्यातल्या 253 तालुक्यांमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये 2,559 मंडळ प्रभावित झाले आणि 31,628 कोटी रुपयांच्या मदतीचं पॅकेज आपल्याला या ठिकाणी राज्य शासनाच्या वतीनं घोषित करण्यात आलं. आणि शासनाचा प्रयत्न आहे की दिवाळीच्या पूर्वी ह्या पॅकेजच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्या बळीराजाला मदत झाली पाहिजे. यासाठी 2200 कोटी रुपयांचा पहिला हप्ता तातडीनं मंजूर देखील करण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांना पीक विमा धारका व्यतिरिक्त इतर शेतकऱ्यांनाही 17,000 रुपये प्रति हेक्टरी इतकी रक्कम या माध्यमातून दिली जाणार आहे. या भरपाईसाठी 18,000 कोटींच्या अधून अधिकची तरतूद त्या ठिकाणी राज्य सरकारनं केलेली आहे. आज आपण जर का पाहिलं तर मृत्युमुखी पडलेल्या जनावरांसाठी अट न ठेवता प्रति जनावर 37,500 रुपये अशी आपण तरतूद त्या ठिकाणी केलेली आहे. बाधित विहिरींसाठी विशेष बाब म्हणून प्रति विहीर 30,000 रुपये आपण त्या ठिकाणी मदत करणार आहोत. ज्या ठिकाणी काही ठिकाणी मत्स्य शेती असते, आपल्या इकडे तो भाग कमी आहे, परंतु बोटींच्या नुकसान भरपाईसाठी 100 कोटी रुपयांची सर्वसाधारणतः संपूर्ण राज्याकरता तरतूद त्या ठिकाणी करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी पायाभूत सुविधा ह्या नेस्तनाभूत झालेल्या आहेत. गावाची कनेक्टिव्हिटी त्या ठिकाणी तुटलेली आहे. तर इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंटसाठी साधारणतः 10,000 कोटी रुपये ज्या ज्या ठिकाणी रस्ते हे तुटले आहेत किंवा काही ठिकाणी इमारतींची आहे, त्या ठिकाणी शाळेच्या इमारती असो, ग्रामपंचायत असो, त्याच्याकरता देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे. विशेष करून जिल्हा नियोजन समितीमध्ये एक स्वतंत्र शासन निर्णय काढण्यात आला आणि तातडीची मदत किंवा तातडीची एखादी उपाययोजना करायची असल्यास जिल्हा नियोजन समितीमधला 5% निधी या कामाकरता राखीव ठेवण्यात आलेला आहे, जेणेकरून त्या ठिकाणी मान्य जिल्हाधिकारी, मान्य पालकमंत्री महोदय निर्णय घेऊन तातडीनं मदत त्या ठिकाणी करू शकतील. आणि टंचाई परिस्थितीत लागू असलेल्या सर्व सवलती, ओली टंचाई देखील समजून त्या ठिकाणी लावण्यात येतील. आपल्या इथे साधारणतः कमी पाण्याची टंचाई ही कुठेच नाहीये. मृतांच्या कुटुंबियांना 4 लाख रुपयाची प्रत्येकी मदत, जखमी व्यक्तींना 74,000 ते 2.5 लाख रुपयापर्यंतची मदत. ज्या ठिकाणी गावांमध्ये, काही ठिकाणी शहरांमध्ये पाणी घुसलं, घरगुती भांडी आणि वस्तूंचं नुकसान करता 5,000 रुपये प्रति कुटुंब. कपडे वस्तूंचे नुकसान झालं तर 5,000 रुपये प्रति कुटुंब. अनेक ठिकाणी दुकानदार असतात, काहींची टपरी असते, कॅन्टीन असते, याच्याकरता 50,000 रुपयाची मदत. आणि पडझड व नष्ट झालेल्या घरांना 1,20,000 रुपयाची 1,20,000ची, जे घर हे डोंगरी भागामध्ये आहे तिथल्या घरांची पडझड झाली आहे, तर तिथे 1,20,000च्या ऐवजी 1,30,000ची मदत शासन त्या ठिकाणी करणार आहे. काही घरांची अंशतः पडझड होते, तर ते पडझड दुरुस्त करण्याकरता 6,500 रुपयाची मदत त्या ठिकाणी केलेली आहे. झोपड्यांना दुरुस्ती करण्याकरता 8,000 रुपयाची. जनावरांचा गोठा काही त्याच्यामध्ये दुरुस्ती करायची असेल तर 3,000 रुपये मदत त्या ठिकाणी शासन करणार आहे. निकषापेक्षा अधिकची मदत देण्यासाठी 10,000 कोटींची म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर साठीची मदत त्या ठिकाणी सरकार करणार आहे. नंतर काही दुष्काळी सवलती शासनाने त्या ठिकाणी जाहीर केलेल्या आहेत. जमीन महसुलामध्ये सूट देण्यात येणार आहेत. पीक कर्जाचे पुनर्गठन त्या ठिकाणी करण्यात येणार आहे.
शेती कर्ज वसुलीची स्थगिती त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. कुठल्याही शेतकऱ्यांकडनं जबरदस्तीनं त्या ठिकाणी कर्जाची वसुली होणार नाही. शाळा महाविद्यालयातल्या ज्या विद्यार्थ्यांच्या आता तातडीनं परीक्षा आहेत त्यांच्या परीक्षा शुल्कामध्ये देखील माफी करण्यात आलेली आहे. शेती पंपाची जोडणी खंडित न करण्याचे आदेश त्या ठिकाणी दिलेले आहेत. वर्धा जिल्ह्याची मी आपल्याला थोडीफार माहिती या ठिकाणी देतो आहे. शेतपीक नुकसान एकूण आपल्याला जे मे महिन्यामध्ये झालं होतं, मे महिन्यामध्ये देखील काही भागामध्ये अतिवृष्टी झाली होती, अति पाऊस आला होता. आपण पंचनामे केले होते आणि त्याचे 9,29,00,000 रुपये आपल्याला त्या ठिकाणी आपण प्रस्ताव त्या ठिकाणी पाठवला होता. आणि